हदगाव, अर्धापूर पाठोपाठ आता शिवाजीनगर पोलिसांनी पकडलेला तांदूळही रेशनचा नाही. नांदेड पुरवठा विभागाने दिला सुस्पष्ट अहवाल, पोलिसांची कारवाई चुकीची की पुरवठा विभागाचे रेकॉर्ड अद्ययावत. ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत पकडलेले कोट्यवधीचे धान्यही रेशनचे नाहीच. नांदेड जिल्ह्यात पोलीस विभागाकडून मोठ्या प्रमाणात स्वस्त धान्य दुकानातील गहू, तांदूळ आदी धान्याचा काळाबाजार होत असताना कारवाया केल्या जात आहेत. मात्र पुढे स्थानिक पुरवठा विभागाकडून सदरचे धान्य पुरवठा विभागाचे नसल्याचा सुस्पष्ट अहवाल येत आहे. असाच अहवाल आता हदगाव, अर्धापूर पाठोपाठ शिवाजीनगर पोलिसांनी पकडलेल्या धान्य प्रकरणातही प्राप्त झाला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी पकडलेले 5 वाहनातील धान्य हे पुरवठा विभागाचे नसून पोलिसांनी अधिक तपास करून कारवाई करावी असे या अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे पोलिसांची ही कारवाई फुसकी ठरली आहे. जिल्हा पोलीस दलाच्या ऑपरेशन फ्लॅश आउट योजनेअंतर्गत डिसेंबर 25 रोजी शिवाजीनगर पोलिसांनी नवा मोंढा येथे स्वस्त धान्याचे 10,20,000 रुपयांचे गहू आणि तांदूळ पकडले होते. या कारवाईत पोलिसांनी 51 लाखांची 5 वाहने जप्त केली आहेत. या स्वस्त धान्य प्रकरणी पोलिसांनी नांदेड तहसील कार्यालयाचा अहवाल मागितला होता. या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. शिवाजीनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत नांदेड तहसीलचा सुस्पष्ट अहवाल प्राप्त झाला असून सदर धान्य पुरवठा विभागाचे नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नांदेड तहसील कार्यालयाने कार्यक्षेत्रातील खुपसरवाडी येथील गोदामाची तपासणी करून आवक जावक, पुस्तकी साठा व शिल्लक साठा यांचा ताळमेळ साधला. उचल धान्याची तपासणी केली तीही जुळून आली. थेट वाहतूक व खुपसरवाडी येथून शासकीय धान्य गोदामापर्यंत प्रत्यक्ष दुकानात पोहोच झाल्याचे निदर्शनात आले. इतकेच नव्हे तर स्वस्त धान्य दुकानातून त्या धान्याची विक्री सुरू आहे. नोव्हेंबर 2024च्या वाटपानुसार धान्याची दुकानातून विक्री झाल्याचेही स्पष्ट केले आहे. त्याचवेळी शिवाजीनगर पोलिसांनी पकडलेल्या धान्याच्या कट्ट्यावर FCIच्या लोगो असलेला ज्यूट बारदाना, त्यावर भारतीय खाद्य निगम FCI किंवा पणन हंगाम 2024 ते 25 असा छापा आढळून आला नाही. त्यामुळे हे धान्य शासकीय वितरण व्यवस्था किंवा शासकीय नाही असा सुस्पष्ट अहवाल दिला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आता धान्याच्या पावती व इतर बाबीवरून पुढील कारवाई करावी असे सूचित केले आहे. त्यामुळे आता पोलिसांनी पकडलेले हे धान्य निश्चितपणे सोडून द्यावे लागण्याचीच अधिक शक्यता आहे. विशेष म्हणजे असेच सुस्पष्ट अहवाल यापूर्वी हदगाव, अर्धापूर प्रकरणातही पोलीस विभागाला स्थानिक पुरवठा विभागाने दिले आहेत. त्यामुळे पोलिसांची पुढील कारवाई फुसच ठरली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गतही अनेक ठिकाणी कोट्यवधीचे धान्य पकडले आहे. पुरवठा विभागाच्या अहवालानंतर त्या कारवायामध्येही पुढील प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे पोलिसांनी स्वस्त धान्य काळा बाजारात जात असल्याची कारवाई करायची, याबाबत माध्यमांनाही सुस्पष्टपणे माहिती द्यायची आणि पुढे मात्र पुरवठा विभागाच्या अहवालानंतर पकडलेली वाहने धान्यासह सोडून द्यायची, असाच पायंडा गेल्या वर्षभरात सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. पोलीस विभागाकडून सातत्याने स्वस्त धान्य काळा बाजारात जात असताना कारवाई केली जात आहे, मात्र पुरवठा विभागाच्या अहवालानंतर त्यावर पूर्णपणे पाणी फेरले जात आहे.